बैलगाडी चालत असते आणि बैलगाडीच्या खाली एक कुत्रं चालत असतं. त्या कुत्र्याला वाटतं की मीच बैलगाडी वळतोय. त्याला एवढा कॉन्फिडन्स आहे की माझा जरांगे फॅक्टर वगैरे वगैरे. तुमच्यावर जेव्हा वेळ येईल मराठ्यांनी जर माघार घेतली तर तुम्हाला कोणी वाली राहणार नाही. निवडणुकीला सामोरे यायचं होतं ना, निवडणुकीच्या रणांगणातनं पळून का गेले? निवडणुकीला सामोरे आले असते तर कळलं असतं तुम्हाला किती मतदान आहे काय आहे. 288 पैकी एकच सीट लागू देणार नाही मराठी. पूर्णच्या पूर्ण 288 पैकी बहुमतानं सरकार आणीन आणि मनोज जरांगे पाटील हे किंग मेकर राहतील. दुसऱ्या दिवशी सरकार बनवू आणि मनोज जरांगे पाटील म्हणतील तसा ठराव करून मराठा आरक्षण आम्ही पदरात पाडून घेऊ शकतो. भीक मागायची आम्हाला गरज नाही. आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो, प्रोसेस फॉलो केली आम्ही. तुम्ही यायचं होतं सामोरं. हे बघा, या देशामध्ये अँटी इन्कबंट होता, सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये इथल्या जनसामान्यामध्ये रोष होता. मग या गोष्टी मला नाही वाटत असं काही जरांगे फॅक्टर वगैरे असं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही जरूर मांडा. प्रति आंदोलन किंवा आमच्या आरक्षणाला टार्गेट करून जर वेगळे आंदोलन करत असाल तर तसं करू नका. या महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष करणार असाल तर आम्हाला सुद्धा तो विचार करावा लागेल, कारण राजसत्ता अंतिम आहे. आम्ही त्यामध्ये आमचं उपद्रव मूल्य दाखवून देऊ. आम्हाला जर हे शासन आमच्याकडं जर पाहणारच नसेल तर या शासनाला आणि पर्यायानं मग जरांगे येऊत, अजून कोण येऊत. आम्ही ओबीसी एकत्रित येत नाही आहोत. आमच्या ओबीसीच्या अनेक जाती जमाती वेगवेगळ्या विखुरलेल्या आहेत. याचा अर्थ ओबीसीतल्या लोकांना हे कळत नाही असा नाही. आज आमच्यावर वेळ आहे, तुम्ही माझ्या घेत आहात. तुमच्यावर जेव्हा वेळ येईल 90% मराठा समाज हा प्रत्येक गावात आहे. तुमच्यावर जेव्हा वेळ येईल मराठ्यांनी जर माघार घेतली तर तुम्हाला कोणी वाली राहणार नाही. आणि आता सध्या काही 1-2-3 बांडगुळं तयार झालेले की जे मनोज जरांगे पाटलांना विरोध करत आहे आणि प्रति आंदोलन. तुम्हाला एक सांगतो, मराठा समाज, ओबीसी समाज, सर्व जाती धर्म समाज बांधव एक झालेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही जरूर मांडा. प्रति आंदोलन किंवा आमच्या आरक्षणाला टार्गेट करून जर वेगळे आंदोलन करत असाल तर तसं करू नका. आज आमच्यावर वेळ आहे, तुम्ही माझ्या घेत आहात. तुमच्यावर जेव्हा वेळ येईल 90% मराठा समाज हा प्रत्येक गावात आहे. तुमच्यावर जेव्हा वेळ येईल मराठ्यांनी जर माघार घेतली तर तुम्हाला कोणी वाली राहणार नाही. त्यामुळं मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे. आजपर्यंत तुम्हाला मिळत होतं, मराठ्यांनी तुम्हाला देत आलेलं आहे. आणि आज आमच्यावर वेळ आलेली आहे तर सर्व जाती धर्म समाज आमच्या पाठीशी आहे. हे जे हातावर मोजणे इतके जे विरोध करणारे काही नेते आहेत ना, स्वतःला नेते म्हणणारे, त्यांना सांगू इच्छितो, आम्ही दाखवून दिलेलं लोकसभेला दाखवलं आणि विधानसभेला जर सरकारला आमचं बघायचं असेल, मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही 5 दिवस तळपवलेले. आज आमच्या पोटात तुम्ही जितके घंटे तळपवतान तेवढा रोष निर्माण होते. 288 पैकी एकच सीट लागू देणार नाही मराठी. पूर्णच्या पूर्ण 288 पैकी बहुमतानं सरकार आणीन आणि मनोज जरांगे पाटील हे किंग मेकर राहतील. दुसऱ्या दिवशी सरकार बनवू आणि मनोज जरांगे पाटील म्हणतील तसा ठराव करून मराठा आरक्षण आम्ही पदरात पाडून घेऊ शकतो. भीक मागायची आम्हाला गरज नाही. आणि राजकीय महत्त्वाकांक्षा आम्हाला कोणाला नाही. आज तुम्हाला वाटत असेल राजकीय महत्त्वाकांक्षेमुळं मनोज जरांगे पाटलांना आमरण उपोषण केलं. मला तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो. हे म्हणत होते मुंबईला मॅनेज होऊन आले, बरोबर. तर मला हे सांगायचं आहे की जर मनोज जरांगे पाटील वाशीतून मॅनेज होऊन आले असते, सरकारच्या विरोधात बोलले असते का? 10%चा GR मान्य केला असता. तो मान्य केला का? नाही केला. मग मॅनेज कशाहून झाले? आम्ही पुन्हा सरकारला वेळ दिला होता, पण या सरकारने, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने यांना वाटलं मराठी आपल्या बापाची जहागीर आहे. तर मराठ्यांनी दाखवून दिलेले चांगले प्रस्थापित झोपलेले या मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून इतिहास आहे मराठ्यांचा. इथंच पानिपत करत असतो. तुम्हाला अजूनही सांगतो, तुम्ही हलक्यात घेऊ नका. उद्या शेवटचा दिवस संध्याकाळपर्यंत या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो, उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधव इथे येतील, मनोज जरांगे पाटलांना विनंती करतील आणि मनोज जरांगे पाटलांनी काहीतरी ठोस भूमिका घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो.